एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली, म्हणूनी केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे, बहुत न कळे बोलता प्रकार, अंतरा अंतर साक्षी असे, म्हणूनी केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे, तुका म्हणे आगा जीवीच्या जीवना, तुझी नारायणा साक्षी माझा, म्हणूनी केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझी, विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येची अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर, विठ्ठल विठ्ठल सेवे लागी सेवक झालो, न संडू हे वाट सापडली, म्हणून केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे, प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे। अभंगातून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आपली एक विधता प्रगट करतात, विठ्ठल नवकिरण तरुण मित्र मंडळ आयोजित नाम सप्ताह कीर्तन महोत्सव, गेली हा उत्सव 3 वर्षापासून आपण समापन करत आहोत। थोडा आवाज द्या। अगदी मोठ्या आनंदाने हा उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। म्हणून आजचा हा 3रा वर्षाचा दुसरा दिवस या ठिकाणी आपण इथे संपन्न करत आहोत।
दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे आणि म्हणून ही सेवा आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणावरती रुजू करायची आहे। या सेवेकरिता एकट्याचा नव्हे खेळ आणि म्हणून ही सर्व महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। दिवसभर त्याच तोला मोलांनी अन्नदान आहे। आमचा मगाशी विषय झाला अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ विषय आहे। अन्नदानाला फार महत्व आहे, बोलेल त्याच्यावर मी पुढे। अन्नदानाला फार महत्व आहे म्हणून अन्नदान आहे आणि ती त्या क्वालिटीचं आहे। अन्नदानाला फार महत्व आहे आणि प्रत्येक माणूस या ठिकाणी या मंडळातून तृप्त होऊन जातो, प्रसाद घेऊन जातो आणि प्रसाद घेऊन जातो म्हणजे तो आशीर्वाद देतो आणि आशीर्वाद देऊन या मंडळाला तो व्यक्ती गेला तर आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही। गणपती बाप्पा पाहतायत आपली सेवा, गणपती बाप्पा पाहतायत। लोकांनी सेवा पाहावी याकरता आम्ही सेवा करतच नाही, आमची सेवा गणपती बाप्पानं पाहावी म्हणून आम्ही सेवा करतोय। विठ्ठल अधिक वेळ प्रस्तावनेमध्ये न घालता मस्तक माझा पायावरी महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी ही आपली घरातली मंडळी आहे आणि म्हणून मस्तक माझा पायावरी सगळ्यांना धन्यवाद आहेत। राहिलेल्या 1 तासामध्ये आपल्याला थांबायचं आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनातील एक विधता जगद्गुरु तुकाराम महाराज प्रगट करतायत। एक विधता आपल्या जीवनामध्ये असणं फार महत्वाचं आहे। क्षेत्र कोणतंही असो, क्षेत्र कोणतंही असो, पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक विधता फार महत्वाची आहे। आपण प्रवासाला निघालो, प्रवासाला निघालेला व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये जर ध्येय नसेल तर त्याचा प्रवास असफल झाल्याशिवाय राहणार नाही। माणसाच्या जीवनामध्ये ध्येय पाहिजे आणि विना ध्येयाचा माणूस कोणतेही काम करू शकत नाही महाराज। आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र शिकवतं आपल्या जीवनामध्ये एकविध भाव कसा असला पाहिजे, एक विधता कशी असली पाहिजे। तुकोबाराय शिकवताय, तुकाराम महाराजांचं चरित्र शिकवतं आपल्याला। एक विधता कशी असली पाहिजे, एक निष्ठता आपल्या कामामध्ये कशी असली पाहिजे, आपलं काम आपण त्या ताकदीने केलं पाहिजे। माझ्याकडे लक्ष द्या। एक विधता कशी असली पाहिजे आणि आपल्या कामामध्ये आपण किती एकनिष्ठ असलं पाहिजे। विजेचा शोध कोणी लावला हो बोला, विजेचा शोध कोणी लावला? उजेड उजेड लाईटचा बल्बचा शोध कोणी लावला? ज्ञानेश्वर महाराजांनी। एडिसनने लावला। त्या काळामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने 750 वर्षी पासून त्याची निर्मिती कशी करायची विश्व माऊली ज्ञानोबारायने लिहून ठेवलं, पण एडिसनने त्याचा शोध लावला। कसा लावला बघा। त्याच्या जीवनामध्ये संकट कमी नव्हती, त्याच्या जीवनामध्ये संकट कमी नव्हती। त्यांनी लाईट निर्माण करण्याकरिता 99 प्रयोग असक्सेस त्याचे झाले। 99 वेळा त्यांनी प्रयोग केला। अनेक वेळा प्रयोग करूनही एखादी गोष्ट साध्य होत नसेल तर आपल्यासारखे सामान्य माणसं ती गोष्ट सोडून देतात। अहो एखादा चक्रधार जर युवराज महाराज बसत नसेल तर आपण दुसऱ्या दिवशी गुरुजीकडे जाऊन म्हणतो, गुरुजी हा काय चक्रधार मला बसायला तयार नाही आणि म्हणून मला तुम्ही आता पुढचा चक्रधार द्या। एखादं काम जर आपल्याला नाही जमलं तर आपण लगेच ते काम सोडून जातो। आपल्याला नाही प्रमाण म्हणता आलं, आपण जर एखाद्याला म्हणलो तुला म्हणता नाही आलं, ते म्हणते गुरुजी हा तुमचा टाळ आणि तुम्ही मी चाललो घरी। ही आपली एक निष्ठता आहे। अहो ज्यांनी 1 नाही 10 नाही 5 नाही 99 प्रयोग ज्या माणसाचे सक्सेस होतात त्या माणूस तो व्यक्ती आपल्या ध्येयापासून बाजूला सरकला नाही। 100वा प्रयोग सक्सेस झाला आणि तुम्हाला मला उजेड मिळाला। 10 प्रयोग केले असते, 5 प्रयोग केले असते, तुमचं माझ्यासारखं जर थांबले असते तर कदाचित आपल्याला उजेड मिळाला नसता। माणसाने ज्या ध्येयाला निघालं, ज्या वाटेनं निघालं त्या वाटेनं कधीही माणसाने बाजूला फिरून पाहिलं नाही पाहिजे। जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन आपल्याला ते शिकवतंय। एक विध आम्ही जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले आम्ही ठरवलंय आणि ते तुम्हाला सुद्धा सांगतोय। जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला शिकवतात। भरोशाने भेटे पांडुरंग, भरोशाने भेटे
भरजान भेटे पांडुरंग भरजान भेटे पांडुरंग तुका म्हणे तुम्ही चालायाची वाटे हे तुका म्हणे तुम्ही चालायाची वाटे भरजान भेटे भरवसेनी पांडुरंग भेटे सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे भरोसेने भेटे पांडुरंग. तुकाराम महाराज शिकवतात अहो ज्या ध्येयाकडे तुम्ही चाललात त्या ध्येयामध्ये आपली एकनिष्ठता असणं फार महत्वाचं आहे. आपलं काम करत असताना त्याच्यामध्ये आपण किती जीव ओततो, किती एकनिष्ठतेने करतो त्यावरती आपलं ध्येय अवलंबून असतं. तुकाराम महाराजांच्या परमार्थाचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांचा परमार्थ तुमच्या आमच्यासारखा नव्हता. हो, एकादश आली, आषाढी वारी आली, गणपती बाप्पा आले, सप्ताह आला, मर्यादित परमार्थ तुकोबारायचा नव्हता. तर सहज आपण प्रमाण म्हणून जातो शिंक जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला. तुकोबारायचा परमार्थ पाहिला तर शिंक आणि जांभळी खोकला एवढाच भजनाविना टाइम त्यांचा जात होता. नाही तर आपण मंडळी जांभळी आली आणि खोकला आला तरच देवाचं नाव घेतो. तुकाराम महाराज मात्र भजन तुकोबारायचं कधी थांबायचं, शिंक आली जांभळी आली तरच. तुकाराम महाराजांचा परमार्थ रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या परमार्थासाठी इतके तळमळ करत होते त्या भगवान परमात्म्याशी तळमळ करत होते. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. तुकाराम महाराज त्या परमात्म्याशिवाय दुसरं काही पाहत नव्हते. अनेक दिवस निघून गेले. तुकाराम महाराजांचा परमार्थ चालू होता. फार सुंदर विषय तुम्हाला सांगणार आहे, लक्षपूर्वक ऐका. तुकोबारायचा परमार्थ चालू झाला. तुकाराम महाराजांनी एक क्षणही आपला परमार्थ विना वाया नाही घातला. परमार्थाशिवाय जगद्गुरु तुकाराम महाराज कधी जगले नाही. एक दिवस सहज इंद्रायणीच्या काठावरती भजन करत होते आणि अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला, एवढे दिवस झाले परमार्थ करतो, अजून माझ्या स्वप्नात देव नाही. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्याला वाटेल अरे मी परमार्थ करतो, मी देवाची भक्ती करतो आणि भक्ती करत असताना परमार्थ करत असताना जर देव माझ्या स्वप्नात येत नसेल त्या दिवशी आपला परमार्थ खरा सुरू झाला असं म्हणाय हरकत नाही. प्रत्येकाने तपासलं पाहिजे आपला परमार्थ, प्रत्येकाने तपासला पाहिजे. आपण किती दिवस झाले गणपती बाप्पाची भक्ती करतो, मग कधीतरी गणपती आपल्या स्वप्नात यावा असं वाटलं का मावशांनो? गौराया म्हणता का? गौराया, लक्ष्म्या, महालक्ष्म्या, गौराया, हो गौराया म्हणता. कधी गौराया स्वप्नात आले हो? 2 महिन्यापासून तयारी चालू असते महिलांची गौराया मांडण्याची. लाडू करंजा सगळा उद्योग तुम्हाला माहिती आहे. कोणती साडी घालायची गौरायला नाही, आपल्याला स्वतःला हे 2 महिने अगोदर ठरलेलं असतं. असा असणारा गौरायाचा सण, सगळा जीव तुमचा त्या गौरायाच्या सणामध्ये. किती वर्ष झाल्या गौराया मांडता? 25 वर्ष झाले. 25 वर्ष आपण गौराया मांडतो. कधी आली हो गौराई स्वप्नात? बरं, गौराईला तुम्हाला जे आवडतं ते देता का गौराईला जे आवडतं ते देता? हो, गौराईला जे आवडतं ते आपण द्यायला तयार नाही. आपल्याला जे आवडतं त्याचे लाडू, आपल्याला जे आवडतं करंजीत काय टाकतो? आपल्याला आवडतं ते टाकतो का गौराईला आवडतं ते टाकतो? आपल्याला जे आवडतं ते आपण करंजीमध्ये घालतो. आपल्याला जे आवडतं त्याचे आपण लाडू करतो. अर्थ एकच आहे. हो, अर्थ एकच आहे. आपल्या स्वप्नात देव आला पाहिजे. आपण ज्याची भक्ती करतो तो आपल्या स्वप्नात आला पाहिजे. त्यांनी आपल्याला दर्शन दिलं पाहिजे. आणि तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आपण एवढे दिवस झाले परमार्थ करतो, अजून देव माझ्या स्वप्नात नाही. अंतकरणाने ठाव घेतला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ठरवलं माझा परमार्थ जर खरा असेल, मी माझी भक्ती जर खरी असेल तर देवाने मला दर्शन दिलं पाहिजे. आणि देव भेटल्याशिवाय आता मात्र मी घरी सुद्धा जाणार नाही. तुकाराम महाराज अशा वाटेला निघाले
असा वाटेला तुकाराम महाराज निघाले. ती वाट भामचंद्र डोंगराची होती. भामचंद्र डोंगरावरती जगद्गुरु तुकाराम महाराज जाऊन पोहोचलेले आहेत. हातामध्ये विणा आहे, चिपळी आहे. भामचंद्र डोंगरावरती तुकाराम महाराज जाऊन पोहोचले आणि तुकाराम महाराजांनी विचार केला, आता मात्र परमात्म्याच्या भेटीशिवाय भामचंद्र डोंगरावरून खाली उतरायचं नाही. भेट लागे जीवा लागली से आस. भेट लागे जीवा लागली से आस. भेट लागे सगळ्यांनी वाजवा. याच्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. एक चाल बसवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. एक चक्रधार बसवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. आपण खाली बसल्या बसल्या म्हणू शकतो, अजून थोडं उंच महाराजांनी म्हणायला पाहिजे होतं. ते म्हणतील उंच हो, पण आपल्याला खाली बसल्या बसल्या काय म्हणायला जाते हो. याच्याकरता फार कष्ट घ्यावे लागतात. एक एक चक्रधार बसवायचं म्हटलं की रात्र रात्र प्रॅक्टिस करावी लागते. थोडं विषयांतर होईल, पण आता आमचा दुपारी विषय झाला म्हणून सांगतो ऐका. आम्ही सहज दुपारी बसलो, म्हटले या गणरायाच्या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी आहोत. गणपती रायाच्या दरबारामध्ये आपण काहीतरी गणपती बाप्पाचं वर्णन म्हणून काहीतरी केलं पाहिजे. सहज आम्ही युवराज महाराज आम्ही बसलो आणि युवराज महाराजांनी सांगितलं, महाराज आपण एक बोल तयार करू. बोल दादा, या पखवाजासाठी इतकी साधना करावी लागते. जे गुरुजीनं दिलं ते आम्हाला वाजवता येईन, तो भाग वेगळा. पण स्वतः बोल तयार करणं ही गुरुजींच्या कृपेशिवाय होत नाही. पण दुपारी ते सुचलं, ते आठवलं आणि त्यांनी सांगितलेला तो चक्रधार आम्ही या ठिकाणी मी बोलतो, महाराज वाजवतील. बघा किती कष्ट आहे त्यासाठी, किती जीवाचं रान त्याला करावं लागतं. ऐका सगळेजण ऐका. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया,
किती एक वर्ष होतो एकदाच वशान हर्ष बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी तुम्हाला बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी तुम्हाला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा तुझ्या महाराजा घातला बाळा कशाचा आवाज कशाचा आवाज कशाचा आवाज डरला गणपती माझा नाचता कशाचा आवाज डरला गणपती माझा नाचता कशाचा आवाज गणपती माझा नाचता कशाचा आवाज गणपती माझा नाचता मोदक लाडू संगतीला घेऊ भक्ती भावाने देवाला वाहू भक्ती भावाने देवाला वाहू गणरायाचे गाणं गाऊ डोळे भरून देवाला पाहू हे गाव हा सारा रंगून गेला रे गणपती माझा नाचता कशाचा आवाज डरला रे गणपती माझा नाचता गणपती माझा नाचता कशाचा आवाज गणपती माझा नाचता गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपतीचे टाळी वाजवा एकदा. वा सुंदर. या नवकिरण तरुण मित्र मंडळांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मोठी मोठी माणसं हा उत्सव पाहण्याकरिता भेट देण्याकरिता येतात. या कमिटीचे अध्यक्ष आमचे सनी भाऊ कदम फार मोठे कष्ट घेतात. या नवकिरण तरुण मित्र मंडळाची सगळेच ट्रस्टी मंडळी सगळे तरुण मंडळी या ठिकाणी जीवाचं रान करून हा उत्सव या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून सगळ्यांच्या प्रेमाने सगळ्यांच्या आग्रहाने सगळ्यांच्या कष्टाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो. पुनश्च एकदा सर्व कमिटी मंडळीला धन्यवाद आहेत. आमचे अध्यक्ष सनीदादा कदम आहेत. आमच्यावरती बंधुत्वासारखं प्रेम करणारे आमचे ओंकारदादा कांबळे आहेत. त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी आहे. दादांचे वडील आहेत. सर्व जीवाची माणसं आहेत आणि जीवाची माणसं एकत्र आले की काहीही सुद्धा होऊ शकतं. म्हणून आमच्या मंडळाचं टायटल आहे एकीचं बळ. म्हणून आमच्या मंडळाचं टायटल आहे आमच्या मंडळाचं जीव आहे एकीचं बळ. आणि एकीचं बळ झालं की कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही. आणि म्हणून कोणाचा नाम उल्लेख करायचा राहिला असेल तर माफी मागतो. ही सर्वच दिग्गज मंडळी आहेत. तुमचं नाम उल्लेख करून तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. नाव घेऊन उत्तीर्ण जर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर पैशाची गरज आणि म्हणून विनोदाचा भाग सोडून द्या. पण तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणून काही बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद आहेत. आजचे अन्नदाते श्री शुभम शंकरराव वल्लाकट्टी यांना धन्यवाद आहेत. दिवसभर सकाळपासून अन्नदान त्यांचे या ठिकाणी आहे म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद आहेत. पुढील सूचना आमचे महाराज या ठिकाणी करतील आणि म्हणून काही राहिला असेल ती माझी मला परत द्या. झालं ना सगळं. विठ्ठल जी जी गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपला या ठिकाणी
सालाबादप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, तसेच पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने, तसेच गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आमच्या गावचं भूषण, आमचे म्हणजे ज्यांच्याकडे बघून मी परमार्थामध्ये आलो असे आमचे सिद्धेश्वर महाराज गाडवे भाऊ. हे काय करायचे, सुरुवातीला आमच्या गावामध्ये पक्वाज वाजायला असायचे, आता पण येतात, पण आता थोडं जास्त इकडे नियोजन वगैरे असतात, कार्यक्रम असतात, त्याच्यामुळे येणं होत नाही त्यांना. मग त्यांचं बघून बघून मी म्हणायचो काय महाराज वाजवतेत बाबा, काय कीर्तन करतेत. मग त्यांचा आदर्श बघून घेऊन आम्ही परमार्थामध्ये उतरलो. असे आमचे सिद्धेश्वर महाराज गाढवे यांचं नवतरुण किरण मित्र मंडळाच्या वतीने, कमिटीच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. महाराजांनी भक्ती कशी करायची, नवविधा भक्ती, म्हणजे भक्ती देवासाठी करायची की लोकांसाठी करायची, कीर्तन हे लोकांसाठी करायचं का देवासाठी करायचं. महाराजांनी एकदम आपल्याला सोप्या भाषेमध्ये रुचेल पटेल असं या ठिकाणी सुंदर असं नवविधा भक्ती या सुंदर अशा तुकाराम महाराजच्या अभंगावरती सुंदर असं ज्ञानदान दिलं. त्याबद्दल आपल्या सर्व नवकिरण तरुण मित्रमंडळ कमिटीच्या वतीने महाराजांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आज दिवसभराचे अन्नदान खरंच बरं का, म्हणजे आम्ही महाराष्ट्रात फिरतो, आम्हाला आता ते अन्नदान म्हणजे अन्नदान उगं 2 तासापुरतं असतं, पण इथं काहीतरी विशेष अन्नदान आहे. दिवसभर अन्नदान म्हणजे सोपं नाही. एकदा अन्नदात्यांसाठी एकदा सुंदर अशी टाळी वाजवा. आजचे अन्नदाते खजिनदार शुभमशेठ वल्लकट्टी यांचं आजचं दिवसभराचं अन्नदान होतं. भगवान परमात्मा त्यांना कुठंच काही कमी पडून देणार नाही अशी मी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच आज कीर्तन साथी करता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक बाळू महाराज असतील, विनायक महाराज असतील, तसेच उद्धव महाराज चांदर, ईश्वर महाराज गाडवे, तसेच सुरेश महाराज, आणि तुमच्यापर्यंत सिस्टीम भरपूर आहेत, पण एकदम स्पष्टता, बेस, रिदम ज्या गोष्टी असतात त्या आपले संतोष भाऊ. आता आमचा पहिलाच परिचय, पण पहिल्या परिचयामध्ये त्यांची सिस्टीम इतकी गोड आहे, त्यामुळे आता आमचा हळूहळू परिचय होईल. संतोष भाऊची एकदम सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आपल्या सर्व नवकिरण तरुण मंडळातर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.